नारायण आबा पाटील खूप चांगला माणूस आहे, पैलवान आहे, देखणा आहे, हे सगळं आहे, हे मान्य आहे. सगळं खूप मोठं आहे, रांगडा आहे, बिनधोक आहे, हे सगळं मान्य आहे नारायण पाटलांबद्दल. परंतु नारायण पाटील अत्यंत चुकीच्या पक्षाकडून की ज्या धनगर समाजाचं वाटोळं शरद पवारांनी केलं त्या पक्षाकडून नारायण पाटील थांबलेले आहेत. म्हणून इथल्या धनगर समाजाने नारायण पाटलाला मतदान करू नये. त्याचं कारण असं आहे, अरे ज्या पक्षाकडून नारायण पाटलांनी थांबलेला आहे तुतारी घेऊन, त्या शरद पवार साहेबांनी धनगर समाजाचं अत्यंत वाटोळं केलेलं आहे. म्हणून दिग्विजय बागल हे जरी धनगर समाजाचे नसले तरी ते अत्यंत चांगल्या पक्षाकडून, धनगराला देणाऱ्या पक्षाकडून थांबलेले आहेत. म्हणून दिग्विजय बागलला मतदान केलं आहे. म्हणून मला नम्र आव्हान करायचं आहे तमाम धनगर इथल्या व्हीजेटीला सगळ्यांना आव्हान करायचं आहे की नारायण पाटील चांगले आहेत. ते जर धनुष्यबाणावर असते तर तुम्हाला मी बोललो असते की ते समाजाचे आहेत सगळं, पण त्यांनी अत्यंत चुकीच्या पक्षाकडून शरद पवारांनी सातत्याने धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं, धनगर समाजाच्या हजारो पिढ्या बर्बाद केल्या. अशा पवार साहेबाच्या पक्षाकडून नारायण आबा जर निवडून आले तर धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही. नारायण आबा मंत्री होतील पण धनगराचं काय? म्हणून मी सांगतोय, माझ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून करणं, दिग्विजय बागलाला मतदान करणं, धनगर समाजानं तुम्हाला सांगतो धनगर समाजाच्या आरक्षणाला समर्थन करणं. म्हणून जाता जाता एकच सांगतोय तुम्हाला की धनगर समाज हे दिग्विजय बागलांना आपला एक उमेदवार म्हणून मतदान करावं असं आवाहन करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र.